चला सुचेता मॅडम, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद आणि शुभ संध्याकाळ. तर आता आपला आज शेवटचा दिवस आहे पुराणाचा. मत्स्य पुराण मॅडम घेत आहेत आणि सुचेता मॅडमने खूप सुंदर पुराण घेतलं. पण हा शेवटचा दिवस म्हणजे हा आता सलग जो आपण लॉन्च केला होता त्याच्यातला शेवटचा दिवस. अजून 4 पुराण मी दिलेले आहेत. आपल्या विना साखरे मॅडमना दिलेत, रुपाली देशमुख मॅडमना दिलेत, परत हे कदम मॅडमना दिलेत, सुजाता कदम मॅडमना दिलेत आणि अजून रुपाली देशमुख, दीपाली पाटील मॅडमना दिले. तर बघूयात आपण त्या चौघी कधी पुढे येत आहेत पुराण वाचनाला. आणि अजून नवीन साधक पण चांगले चांगले जॉईन झालेत. त्यांनाही मी सांगते पुराण वाचन घ्या. पुराण भरपूर आहेत आपल्याकडं. उपनिषद भरपूर आहेत. उपनिषद घ्या, पुराण वाचन घ्या. तुम्ही काय काम केले आता ते घ्या. तर हे जे पुस्तक विश्लेषण कार्यक्रम आहे, अमृता मॅडम परवा कालच म्हटले मला, मॅडम मला पण तुम्ही आणलेले पुस्तक द्या, मी करेल विश्लेषण. असं काही नाही, सगळं तुम्हीच करायला पाहिजे. तर हे पुस्तक विश्लेषण कार्यक्रम आहे आपला. त्यातून पुराण वाचन हा एक त्यातला सबभाग आहे. पण ज्ञानगंगा कार्यक्रमामध्ये आपण पुस्तक विश्लेषण कार्यक्रम जो घेतोय, त्यातून पुराणाचा हा सतत पुढे राहणारच आहे. आणि अजून इतर पुस्तकांचाही आपल्याला हा अखंड ज्ञानाचा हे सुरूच ठेवायचं आपल्याला. तर तुम्ही नक्की प्लॅन करा, आज जरी शेवटचा दिवस असला तरी ऑक्टोबर महिन्यातला. आणि उद्यापासून घेत आहेत अर्चना सलसळे मॅडम सनातन रांगोळ्या, पवित्र रांगोळ्या, सात्विक भाव निर्माण करणाऱ्या रांगोळ्या याच वेळेत. म्हणजे उद्या रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस त्या घेतात. तर आता सुचेता मॅडमना म्हणते मी, करा मॅडम तुम्ही सुरू. मी हो. स्पॉटलाइट देते तुम्हाला. हा, करा नमस्कार मॅडम. नमस्कार सर्वांना. ओम श्री नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम सरस्वत्यय नमः. ओम नमः शिवाय. मंगल मॅडमना मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. आणि आपण सर्व श्रोतृगण इथे पुराण ऐकायला जमलेले आहात, त्यांच्या ग्रुप ऊर्जेला धन्यवाद देऊन मी मत्स्य पुराणाला सुरुवात करत आहे. आता मत्स्य पुराणामध्ये एक अध्याय मी असा घेणार आहे. आपल्याला प्रश्न पडला होता की पितर कुठच्या लोकात राहतात काय वगैरे. अगदी एक्झॅक्टली तसं नाही, पण पितृवंश कीर्तन म्हणून एक इथे त्यांनी अध्याय दिलेला आहे. तर ते पितृवंश कीर्तन म्हणजे त्यांनी वेगवेगळे पितृलोकाचं वर्णन केलेलं आहे आणि त्या पितृलोकामध्ये कोण कोण जण राहतात ते इथे म्हटलेलं आहे. श्री सूत म्हणाले, देवलोकी विभ्राज नावाचे तेजस्वी असे अन्य पितर आहेत. त्यांच्याकडे विमानांसारखी वाहने असून ते वर्षा देणारे आहेत. त्यामुळे देव, असुर, गण व गंधर्व अप्सरांचे समुदाय त्यांची उपासना करतात. एवढेच काय, यक्ष व राक्षसगण व दिव्यलोकीचे देवही त्यांची स्तुती करतात. तसेच पुलत्स्य मुनीचे अनेक वंशज तप करून तेथे राहत आहेत. आपल्या भक्तांना ते इच्छित व अभय देतात. पिवरी नावाची मानस कन्या ह्या लोकी सर्वश्रुत आहे. ती मोठी योगिनी होती. खूप कठीण असे तप तिने केले. प्रभू तिच्यावर जेव्हा प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी तिला लावण्यवान जितेंद्रिय योगी असा पती प्राप्त होईल हा आशीर्वाद दिला. कृष्ण द्वैपायन व्यासांचा पुत्र शुकदेव हा मोठा योगी असेल व तू त्याची भार्या होशील. तो योगामध्ये श्रेष्ठ असा आचार्य होईल. तुझी कन्या पृथ्वी ही फार उत्तम अशी योगिनी बनून तू तिला पांचाल देशाच्या मानवांच्या राजाला अर्पण करशील. ब्रह्मदत्त याला जन्म देणारी योगसिद्धा गौ असे. त्यावेळी कृष्ण गौर प्रभू व शंभू असे दोघे तुझे पुत्र जन्माला येतील. ते प्रभू परमपदाकडे जातील. त्यांना पुन्हा जन्म देऊन तू आपला मोक्ष मिळवशील. वसिष्ठांचे पुत्र सुमूर्तिमान हे पितर म्हणून ओळखले जातात. ते मानस पुत्र आहेत असे वाटले तरी ते धर्ममूर्ती असतील. दिवलोकाच्या पलीकडे ज्योतिर्मासी लोकांचा निवास आहे. श्राद्ध पितर तेथे असतात. ते मोठ्या आनंदाने त्या ज्योतिर्मासी या लोकामध्ये राहतात. भूलोकी भक्तीने श्राद्ध करणारे विप्र सर्व इथे निवासाला आलेले असतात. म्हणजे जे श्राद्धाचे गुरुजी सगळे आहेत ना, ते सगळे इथे निवासाला गेलेले आहेत असं त्यांनी याच्यात म्हटलंय.
शुकमुनी व त्यांची पत्नी दयिता ह्याची कन्या ही या विप्रांची मानसकन्या म्हणून येथे राहून कीर्ती संपादन करीत असते. मार्तंड मंडलात मरीचिगर्भा नावाचे पितर राहतात. अंगिराचे पुत्र येथे हवी देत असतात. या ठिकाणी आलेले पितर हे कीर्ती संपादन केलेले क्षत्रिय असतात. हे पितर राजांना स्वर्ग वा मोक्ष देतात. यांची मानसकन्या यशोदा प्रसिद्धच आहे. ती अंशुमानाची पत्नी व पंचाजन यांची स्नुषा होती. राजा दिलीप हा तिचा पुत्र होय आणि तसेच ती भागीरथाची आजी होती. कामांचे दोहन करणारे कामदूत हे होत. ते काम व भोग ही फळे देणारे पितर आहेत. सुस्वधा नावाचे पितृगण हे सुंदर व्रत करणारे जेथे राहतात ते प्रजापती म्हणजे कर्दमाच्या राज्यात अजप्या हे होत. ते प्रल्हादांच्या वंशातले होत. मुख्यतः वैश्यगण यांना मानतात भजतात. अशा प्रकारे ह्या लोकी विविध पितृगण निवास करत आहेत. विरजा नावाची मानसकन्या तर प्रसिद्धच आहे. ती राजा नहुष यांची पत्नी. ययाती हा तिचाच पुत्र. आपल्या पुण्यप्रभावाने ती ब्रह्मलोकी जाऊन एकाष्टका सती म्हणून प्रसिद्धीस आली. चौथा पितरांचा लोक म्हणजे निवास हे स्थान ब्रह्मांडाच्या वर आहे. येथील मानसकन्या नर्मदा प्रसिद्धच आहे. सोमप नावाचे शाश्वत पितृगण येथे निवास करतात. हे सर्व सृष्टीमधून येऊन येथे मात्र मानस स्वरूपात राहतात. यांची नर्मदा ही कन्या येथे सरित म्हणून प्रसिद्ध आहे. ती दक्षिण पंथगामिनी होय. ती भूतांना पवित्र करते. सर्व मनुगण व संसर्गामध्ये सांगितलेली प्रजा हिच्यापासूनच श्राद्ध ज्ञान प्राप्त करतात व धर्म अभावामुळे हिच्या जलात श्राद्धक्रिया करतात व तिच्याच कृपेने योगवान असे पुत्र प्राप्त करून घेतात. पितृगणांच्या आदी सर्गामध्ये हे श्राद्ध विशेष म्हणून सांगितले गेले आहे. म्हणजे ज्यांना मला असं वाटतं जे पितर आहेत की जे ज्यांना पुनर्जन्म नाही ते सगळे पितर ह्या वेगवेगळ्या 4 लोकांमध्ये राहत आहेत आणि ते कोणाकोणाला कीर्ती संपत्ती धन वगैरे देऊन कोणावर कृपा करतात ते याचं या प्रकरणामध्ये म्हटलं आहे. पुढचं प्रकरण आहे श्राद्ध प्रकरण. महर्षी श्रीसुत म्हणाले, हे सर्व ऐकल्यावर मनुने केशवाला विचारले, श्राद्धाचे प्रकार व त्यांचा काळ याबद्दल सांगा. पितृगणांना हे कसे प्रसन्न करते. मत्स्य भगवान म्हणाले, मत्स्य भगवान म्हणजे विष्णूंनी जो मत्स्य अवतार घेतला ना त्याच्यामध्ये हे विष्णूच आहेत पण मत्स्य रूप घेतलेलं आहे. श्राद्ध हे प्रतिदिन करावे. अन्न वा जल यापैकी कशानेही ते पूर्ण करता येते. पाहिजे तर दूध, फळं, कंदमुळं या वस्तूंनीही पितृगणांना संतुष्ट करता येते. फक्त आपली देणाऱ्याची सद्भावना असणे जरूर आहे. नित्य नैमित्तिक व काम्य अशा 3 प्रकारांनी श्राद्ध करता येते. नित्य यातही अर्घ्य आव्हान म्हणजेच अदैव हा एक प्रकार आहे. पर्वांमध्ये केले जाणारे ते पार्वण श्राद्ध. हे करणारा ब्राह्मण पंचग्नी स्नातक त्रिसुपर्ण 6 शास्त्रांचा ज्ञाता श्रोतिष श्रोत्रिय तसेच ब्रह्मज्ञान जाणणारा असावा. यापैकी कोणत्याही एक प्रकारचा असला तरी चालतो. पार्चनात सर्वज्ञ वेदवेत्ता मंत्रशास्त्री पुराणज्ञाता धर्मज्ञाता मंत्र जपकर्ता अशापैकी तो कोणीतरी एक असावा. तो शंकर भक्त, पितृभक्त, भगवान भुवन भास्कराचा भक्त, विष्णू भक्त, योगशास्त्र ज्ञाता, परमशांत स्वभावाचा, जितेंद्रिय व शील संपन्न यापैकीही कोणी असला तरी चालतो. पार्वण श्राद्धामध्ये भोजन घालावे. दोहित्र, मित्र, गुरुवर्ग, बंधू, मामा, आचार्य इत्यादींना तसेच व्याकरण करता, मीमांसा करणारा, सामवेदाचे स्वर जाणणारा ब्रह्मचारी यापैकी कोणालाही भोजन घालू शकता. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये भोजनाला अयोग्य अशा बऱ्याच गोष्टींचं वर्णन आलेलं आहे आणि याशिवाय निमंत्रित कसे करावे व श्राद्ध कर्माची विस्तृत माहिती याच्यात सांगितलेली आहे. श्राद्धकर्त्याने पाळायच्या गोष्टीही यात सांगितल्या गेल्या आहेत, परंतु ते सर्व त्याची पुष्कळ अध्याय असल्यामुळे ते आता आपण घेत नाही. आता श्राद्धयोग्य तीर्थे. ऋषीगण म्हणाले, कोणत्या तीर्थात स्नान केल्याने त्याचे फळ अधिक मिळते. तेव्हा श्रीसुत म्हणाले,
दिवसा म्हणजे अपराह्न काल सुरू होतो तेव्हा केलेल्या कोणत्याही दानाप्रमाणेच केलेले श्राद्धही अक्षय मानले जाते. गया हे तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ व शुभ आहे. ते पितृतीर्थ या नावानेच ओळखतात. देवांचे देव देवेश्वर येथे नित्य राहतात म्हणजे विष्णू, म्हणून हे श्राद्ध करण्यास योग्य तीर्थ होय. याच प्रकारे वाराणसी ही पुण्यमय पुरी आहे. पितृगणांना अतिशय आवडणारी व अविमुक्त अशी ती आहे. म्हणून भुक्ती व मुक्ती देणाऱ्या या ठिकाणी श्राद्ध करावे. विमलेश्वर हा पितृगणांचा प्रिय म्हणून पितृतीर्थ प्रयाग, तसेच बटेश्वर माधव, योगनिद्रेत असलेला केशव, दशाश्वमेघात गंगाद्वार, ललिता व मायापुरी ही तीर्थेही पावन होत. मित्रपद, केदार, गंगासागर, ब्रह्मसर, नैमिष, गोमती व गंगा यांचा संगम, वराह व शूलभूत प्रभू असलेले तीर्थ, तेथीलच कांचनद्वार ही सर्व पावन तीर्थे आहेत. मग जवळजवळ 2 पानं त्यांनी ही श्राद्धयोग्य तीर्थे कोणती आहेत ते सांगितलेलं आहे. पण सर्वात जिथे श्राद्ध केलं जातं ती क्षेत्र म्हणजे काशी, गया, प्रयाग आणि काशी, गया, प्रयाग आणि बद्रीनाथ, म्हणजे 4 धामामधलं तिथेही श्राद्ध केलं जातं असं म्हटलं जातं. बाकीची ही जी हे दिलीत ना ती आपल्या माहितीची नाहीयेत म्हणून मी वाचत नाही. बघा आता सेंद्रफेना, पुष्कर एक माहितीये, पुष्कर मध्ये करतात. शालग्राम, सोमपान, सारस्वत, वैदर्भा, वैरा, पयोष्ठी वगैरे अशी मोठी पुष्कळ ह्यांची शहरांची आणि गावांची नावं दिलेली आहेत. तर फक्त आपण लक्षात ठेवायचं की श्राद्धाला योग्य अशी जी तीर्थ आहेत त्या ठिकाणी जाऊन श्राद्ध केले असतात ते अक्षय होतं. म्हणजे गयेला श्राद्ध केलं किंवा बद्रीनाथला जाऊन श्राद्ध केलं, वाराणसी, प्रयागावर, तर पुन्हा पुन्हा करायला लागत नाही असं इथे सांगितलं आहे. आता पुढचं प्रकरण जे आहे ते आपण घेणार आहोत म्हणजे काही आता सगळी पुढच्या ह्याच्यामध्ये सगळ्या तिथी आणि वेगवेगळ्या व्रतांची माहिती दिलेली आहे. ती व्रत कशी करावी त्याच्यात महत्वाची जी आपण सर्वसाधारणपणे व्रत करतो त्याबद्दल मी सांगते. अक्षय तृतीया आणि सरस्वती व्रत. मत्स्य ईश्वर म्हणाले, अक्षय तृतीया म्हणून जे अक्षय फल देणारे व्रत आहे त्याबद्दल सांगतो. वैशाखातील शुद्ध तृतीयेला हे व्रत करतात. कृत्तिका नक्षत्र आले तर या दिवसाचे महत्व आणखीनच आहे. विष्णूंना अक्षता व्हाव्यात, उपवास करावा, अभ्यर्चन करावे, म्हणजे वर्षातील सर्व तृतीयांच्या पुण्याचे फल, राजसीय यज्ञाचे फल व अत्युत्तम गती मिळते. आता सरस्वती व्रताबद्दल सांगतो. व्रत न करता जरी या व्रताची नुसती कथा सांगितली वा ऐकली तरीही फळ मिळते. विप्र पूजनाने या व्रताची सुरुवात करावी किंवा रविवारी तारांचे ग्रह तारांच्या पूजनाने ह्या व्रताचा आरंभ करावा. ब्राह्मण वाचन करून विप्रांना पायस भोजन द्यावे. उत्तम अशी शुभ वस्त्रे व शक्य असल्यास त्याबरोबर सुवर्ण तसेच शुभ्र माळा, शुभ्र गंध भक्तीने दान करावे. सरस्वतीला शुभ्र वर्ण प्रिय आहे आपल्याला माहितीच आहे. गायत्रीचे पूजन करावे व तिची प्रार्थना करावी. हे देवी, ब्रह्मदेव जसे आपणास क्षणभरही दूर ठेवत नाहीत त्याचप्रमाणे आपणही मला सतत सान्निध्य द्यावे. संपूर्ण शास्त्रे, गीत, नृत्य जसे आपल्या जवळ सतत आहेतच तशीच मलाही आपली सिद्धी प्राप्त व्हावी. हे सरस्वती देवी, तूच लक्ष्मी, तूच मेधा, तूच धरा, तूच पृष्टी, तूच गौरी, तुष्टी, प्रभा असे सर्व होऊन तू या सर्व प्रकारांनी माझे रक्षण कर. अशा या विनाशाचे निवारण करणाऱ्या गायत्री देवीचे शुभ्र पुष्पाने व शुभ्र अक्षतांनी मौन राहून पूजन करावे. आता पुढचं व्रत आहे विशोक द्वादशी व्रत. एवढं परिचयाचं नाहीये पण आहे, वेगळं आहे जरा, वाचूया आपण. म्हणून विचारले, हे भगवंता, अभिष्ट सिद्धी करणारे, वियोग व शोक यांच्या आघातातून सावरणारे. हे का मी म्हंटल आपण वाचूया, म्हणजे आपल्याला एखाद्या प्रसंगाने आपल्यावर आघात झाला असेल, आपल्याला खूप दुःख झाले असेल तर त्याच्यातून तारून नेणारे हे व्रत आहे.
हे भगवंता, अभिष्ट सिद्धी करणारे, वियोग व शोक यांच्या आघातातून सावरणारे, वैभवाची उन्नती करणारे, तसेच ह्या संसाराचे जे भय मानवाच्या मनात घर करून राहिलेले आहे ते भय नाहीसे करणारे असे एखादे व्रत आहे काय? मत्स्य भगवान म्हणाले, इंद्र, असुर व मानव या सर्वांच्या मध्ये गुप्त असलेले हे विशोक द्वादशी नावाचे व्रत सांगतो. बघा, स्वतः मत्स्य भगवान म्हणतायत की हे गुप्त आहे, म्हणून आपल्याला ते माहिती नाहीये, पण या पुराणामध्ये ते दिलंय. विशोक सर्वात गुप्त असलेले असे हे विशोक द्वादशी नावाचे व्रत मी तुला सांगतो. अश्वयुज मासातील द्वादशीला हे व्रत करतात. दशमीला अल्पभोजन करावे. एकादशीला निराहार राहून प्रथम श्रीची पूजा करावी. संकल्प सोडावा. शुभ्र वस्त्रे परिधान करून प्रभूचे पूजन करावे. सुपामध्ये नदीतील वाळूने लक्ष्मीची आकृती रेखावी. मनोभावे तिचे पूजन करावे. नंतर प्रार्थना करावी, हे लक्ष्मी देवी, तू माझ्यासाठी विशोका बनून सर्व दुःखे नाहीशी कर व सर्व सिद्धी मला प्राप्त करून दे. हे व्रत आपल्याला माहिती नव्हतं, पण ते आपल्यावरील आघात दुःख नाहीसं करणारं असं व्रत आहे, असं इथे म्हटलेलं आहे. आता हे संपूर्ण मत्स्य पुराण जे आहे ना, ते व्रत वैकल्यांबद्दलच आहे. आपण काही सर्व घेऊ शकत नाही, आता वेळ आपल्याकडे थोडा आहे. प्रयागाचे महात्म्य. धर्मराज युधिष्ठिर याने विचारले, हे प्रभू, प्रयागला कसे जावे? तेथे राहणे याशिवाय अन्य काय करावे? जर कोणी तेथे मृत झाले प्रयागला, बघा, तर त्याला कोणती गती मिळते? जे तेथे कायम राहतात त्यांना कोणते फल मिळते? या सर्वांबद्दल मला फारच जिज्ञासा आहे. महर्षी मार्कंडेय म्हणाले, प्राचीन काळी विप्र जे म्हणत असत तेच मी तुम्हाला आता सांगतो. हे प्रजापतीचे क्षेत्र आहे, त्यामुळे त्रैलोक्यात याची कीर्ती पसरलेली आहे. वासुकी नागाच्या स्थानापासून या नगरीपर्यंत कंबल व अश्वतर असे 2 भाग झालेले आहेत. म्हणून येथे स्नान केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. ज्यांना येथे मृत्यू येतो ते जन्म मृत्यूपासून मुक्ती मिळवतात व ब्रह्मदेव इत्यादी सर्व देव त्यांच्या आत्म्याचे रक्षण करतात. या ठिकाणी 60,000 धेनू येथील जनांचे सतत रक्षण करीत असतात. सप्तवाहन सविता, जान्हवी व यमुना त्यांचे रक्षण करत असतात. वासवदेव हे विशेषतः प्रयाग क्षेत्राचे रक्षण करतात. हरी हे संपूर्ण क्षेत्राचे, शूलपाणी, महेश्वर, वटवृक्षाचे, देवगण हे शुभस्थानांचे रक्षण करतात. लहानात लहान पाप असेल ते नुसत्या प्रयागाच्या स्मरणाने नाश पावते. मग तीर्थ नाम जप वा तीर्थस्थानीच्या मातीच्या स्पर्शाने मानव पापमुक्त होतो. येथे असलेल्या पंचकुंडामध्ये मध्यभागी जान्हवी नदी आहे. जो कोणी या क्षेत्रात प्रवेश करील त्याची सर्व पापे ती नाहीशी करते. गंगेपासून अनेक मैल लांब राहणारा पण तिच्या नुसत्या स्मरणाने अतिशय दुष्टकृत्य करणाराही सद्गतीस जातो. तिच्या नावात नामजपात मुक्ती, दर्शनात सद्गती, स्नानात व पानात उद्धार असतो. तपन ही सूर्यकन्या त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. तीच यमुना नदीच्या रूपाने येथे अवतरली आहे. महेश्वर हिच्या जलात या ठिकाणी वास करून आहे. हे युधिष्ठिरा, देव गंधर्व सर्वजण येथे उपासना करतात, त्यामुळे प्रयाग तीर्थामध्ये तू जरूर स्नान कर. बघा, तुम्ही गेला नसाल तर जा प्रयागला. वाराणसी महात्म्य. ऋषीवृंद विचारू लागले, हे सूतमुनी, वाराणसी पुरीचे महात्म्य आता मला सांगा. तसेच भगवान पिंगल हे गणत्व प्राप्त कसे करू शकले हेही सांगा. पूर्णभद्र याचा पुत्र श्रीमान यज्ञ हा होता. हरिकेश या नावानेही तो ओळखला जाई. तो अतिशय धार्मिक वृत्तीचा होता. तो शिवभक्त होता. सतत त्याच्या तोंडामध्ये शिवनामच असे. त्याचा पिता त्याला म्हणे, तू यज्ञकुलात जन्म घेतला आहेस आणि हे काय वागतोस? तुला जर असेच वागायचे असेल तर तू निघून जा. लवकरच तो आपल्या गृहाचा व संबंधीचा त्याग करून निघून गेला. वाराणसी पुरीमध्ये येऊन राहिला. तेथे त्याने खूप कठोर असे तप केले. तो तपासाठी बसला असताना खूप दीर्घकाळ लोटला. त्याच्या अंगावर वारुळे वाढली. रक्तमांसा विरहित असे काष्टमय शरीर त्याचे बनून गेले. त्याची ही अवस्था पाहून पार्वतीने शंकराला विनवणी केली. त्याच्या दर्शनाला चलण्याबद्दल तिने त्याला सांगितले.
निर्वाणीची विनंती ऐकून देवेश्वर शंकर पार्वतीसह निघाले. ते त्या उद्यानात येऊन पोहोचले. नाना प्रकारचे वृक्ष, वेली, पुष्प व फळांनी ते उद्यान भरून गेले होते. सुंदर बनले होते व तऱ्हेतऱ्हेचे सुगंध तेथे भरून राहिले होते. असे ते मनोहर उद्यान पार्वतीला शिवाने दाखवले. तेव्हा पार्वती म्हणाली, हे सुंदर उद्यान आपण मला दाखवले, आता अविमुक्त क्षेत्रही दाखवा. तेव्हा शंकरांनी अतिशय गुह्यतम असे हे वाराणसी क्षेत्र अन्य तीर्थात महत्वाचे म्हणून मानले जाते. म्हणूनच असे तिला सांगितले. म्हणूनच योगी लोक या ठिकाणी येऊन आपला योगाग्नी ध्यानाने दीप्तित करून घेतात. त्यामुळे त्यांना कैवल्यप्रत प्राप्त होते. म्हणजे वाराणसीला येऊन जो ध्यान करतो त्यांना कैवल्यप्रत प्राप्त होते असे सांगितले आहे. पराशर मुनींचा पुत्र महातपस्वी व योगी व्यासदेव वेदांचा प्रवर्तक होईल. तोही येथेच राहील. अशा प्रकारे बोलत बोलत ते त्या कृश तपस्वाजवळ जाऊन पोहोचले. त्याच्याकडे पाहून पार्वतीने विचारले, हा अस्थिपंजर बसलेला योगी कोण आहे बरे? आणि इतके तप करूनही आपण याला का वरदान देत नाही आहात? कृपा करून याच्यावर प्रसन्न व्हा. तेव्हा त्याच्याजवळ जाऊन त्या यक्षपुत्राला शिवाने दर्शन दिले. त्याला उठवून शंकरांनी वर दिला की अव्यग्र व अनन्य भक्ती तुला मिळेल, गणपत्यपद तुला मिळेल व लोकांना अन्न देणारा असा तू होशील. अविमुक्त स्थानाचे दर्शन तुला सतत होत राहील. तेव्हापासून तो तेथील क्षेत्रपाल झालेला आहे. म्हणजे आता म्हणजे सहज हे वाचत असताना माझ्या मनात आलं, तेव्हा सुद्धा शंकराला पार्वतीने सारखा आग्रह केला, चला चला चला, तेव्हा शंकरदेव आले. म्हणजे बघा कसं आहे की पत्नीने एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी पतीच्या मागे लागायला लागतं आणि मगच ते पतिदेव तयार होतात, असं या पुराणावरून दिसतंय. वाराणसी क्षेत्र महात्म्य. श्रीसुत म्हणाले, सनत कुमारांनी विचारल्यावरून नंदिकेश्वराने सांगितलेले वाराणसी क्षेत्राचे महत्व आता मी तुला सांगत आहे. प्रथम भगवान महेश्वराला नमस्कार असो. हे महात्म्य एकदा स्वतः रुद्राने यशस्विनी देवी पार्वतीस सांगितले होते. ते म्हणाले, जप, दान, हवन, इष्टतप, ध्यान, अध्ययन इत्यादी अनेक गोष्टी अक्षय होणारे किंवा करणारे असे हे वाराणसी स्थान आहे. हे अविमुक्त क्षेत्र मला अत्यंत प्रिय आहे. उत्तम प्रतीच्या 68 क्षेत्रातही ते सर्वोत्तम आहे. कृत्तिका वसन धारण करून शिव तेथे राहतात. शिवाविना मुक्त असे हे कधीच नसते, म्हणून त्याला अविमुक्त असे म्हटले आहे. येथे एकदा केलेली ध्यानधारणा कधीच लय पावत नाही, क्षय पावत नाही, म्हणून याला अक्षय क्षेत्र म्हटले आहे. या क्षेत्री मृत्यू येणाऱ्यांना शिवपुरात जन्म मिळतो. येथे वस्त्रप्रद, रुद्रकोटी, सिद्धेश्वर, गोकर्ण, रुद्रकर्ण, सुपर्णाक्ष, अमर महाकाल, वायावरोहण अशी अनेक आजूबाजूला छोटी छोटी पवित्र स्थळे आहेत. आता नर्मदा महात्मा. सॉरी, ऋषीगण विचारू लागले, हे मुनी, आपण नर्मदेचे महात्म्य सांगा. तसेच ओंकार, कपिला संगम व अमरेश यांचेही महात्म्य सांगा. प्रलयकाली सर्व नष्ट होऊनही नर्मदा मात्र तशीच राहते. मार्कंडेयही तसेच राहतात. त्यांनीच हे नर्मदेचे महात्म्य सर्वांसाठी वर्णन केले आहे. श्रीसुत म्हणाले, युधिष्ठिरानेही मार्कंडांना हेच विचारले होते. सर्व सरितात श्रेष्ठ असणाऱ्या पापनाशिनी प्राण्यांना तारणाऱ्या नर्मदेचे महात्म्य पुराणात सांगितले आहे. गंगा नदी कणखल क्षेत्री, सरस्वती ही कुरुक्षेत्री, तर नर्मदा ग्राम तसेच अरण्यात पुण्यमयी झाली आहे. हिच्या जलप्राशनाने दर्शनाने मानव पवित्र होतो. कलिंग देशातील मागच्या अर्ध्या भागात असलेल्या अमरकंटक या पर्वतावर ही नदी उगम पावते. ती अतिशय रमणीय व मनोरम अशी आहे. म्हणूनच हिच्या काठी तप करून तपस्वी लोक सिद्धी मिळवतात. हिच्या जलात स्नान करण्याने किंवा हिच्या सान्निध्यात निग्रह करून राहिल्याने ही कुलाचा उद्धार करते. जलेश्वर, रुद्रकोटी, गंधमाल्य येथे सर्व प्रसन्न रूपात दिसतात. ब्रह्मचर्य पाळून जितेंद्रिय होऊन पितृकार्य केल्याने कुलाचा उद्धारच होतो. 150 योजने विस्ताराशी अशी ही नदी आहे आणि हिच्या दोन्ही काठांवर मिळून छोटी छोटी अगणित क्षेत्रे आहेत. हिच्या काठी जन्म घेणारा मोठा वैभव संपन्न दाता व धार्मिक बनतो. नुसत्या हिच्या स्मरणाने मानव पावन होतो.
कुलाचा उद्धार करू शकतो व शेवटी रुद्रलोकात जातो. कोणी हिच्यासाठी पिंडदानही करतात आणि हिच्या काठी पिंडदानही करतात आणि आपल्या पितृगणांना तृप्त करतात. हिच्या दक्षिणा तटाकडे कपिला नावाची महानदी आहे. अर्जुन वृक्षांनी ती झाकलेली आहे. विशल्या ही नर्मदेला येऊन मिळणारी नदी आहे. यांच्या सान्निध्याने अपार पुण्य प्राप्त होते. मग पुढच्या अध्यायामध्ये नर्मदे काठची पुष्कळ जी क्षेत्रे तीर्थे अन्य तीर्थे आहेत त्याच्याबद्दल मार्कंडेय मुनी धर्मराजाला सांगू लागले. नर्मदा काठी आणखीही खूप तीर्थे प्रसिद्ध आहेत. त्यातली मी काही तुला सांगतो. अंकुशेखर, नर्मदेश्वर, अश्वतीर्थ, सुभगतीर्थ, पितामह तीर्थ असे म्हणतात की हे पितामह तीर्थ ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे. येथे आल्याने सुद्धा पितृगण तृप्त होतात. सावित्री तीर्थ, मनोहर तीर्थ, उत्तम मानस तीर्थ, कुंज तीर्थ, त्रिदश ज्योतिर्तीर्थ या तीर्थात राहून ऋषिकन्या तपश्चर्या करत असत. म्हणून त्याला ऋषिकन्या तीर्थ असेही म्हणतात. स्वर्णबिंदू तीर्थ, अप्सरेश तीर्थ, नागलोक, नरक तीर्थ, भारभूतीर्थ, शंभव तीर्थ अशी काही प्रमुख क्षेत्रे आसपास आढळतात. येथे राहून जप तप दान करीत राहिल्याने पुण्य संचय होतो. कोणी कोणी येथे येऊन तुपाचे 100 दिवे लावतात. कोणी गाईचे दान करतात. मधमिश्रित दुधाचे किंवा खिरीचे दानही करतात. कोणी वृषभाचे दानही करतात. अन्य भक्ष्य पदार्थही किती जण दान म्हणून करत असतात. ऐरंडी व नर्मदा यांचा संगम असलेले स्थान हेही उत्तम तीर्थ आहे. तसेच नर्मदा जिथे समुद्राला मिळते तिथे म्हणजेच नर्मदेचे मुख असणारा प्रदेश हा सुद्धा पुण्यमय मानला गेला आहे. अनेक यज्ञांचे फल येथे आल्याने मिळते. विमलेश, कौशिकी अशा आणखी काही महत्वाच्या तीर्थांबद्दल सांगितल्यानंतर मार्कंडेय मुनींनी ह्या तीर्थावर येऊन ज्यांना लाभ झाला अशा बद्दलची माहिती धर्मराजाला सांगितली व ते पुढे निघून गेले. आता ह्याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये राजाची कर्तव्ये दिलेली आहेत. तर आता काही राजा वगैरे नसतो, पण तरी सुद्धा ऐकण्यासारखे आहेत म्हणून मी हा अध्याय सिलेक्ट केला आहे. राजाची कर्तव्ये. महर्षी मनूने विचारले, अभिषिक्त राजाची कर्तव्ये कोणती? आता राजाची कर्तव्ये ह्याच्यावर जरी हा अध्याय असला तरी आताचे राजे म्हणजे कोण? आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री, स्टेटचे हे, तर त्यांची सुद्धा कर्तव्य हीच आहेत जी ह्या राजाची कर्तव्य आहेत. म्हणून हे आपण ऐकूया. मत्स्य भगवान सांगू लागले, राज्यकारभार करणाऱ्याला तसेच अभिषिक्त राजाला आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी मदतीला माणसे घेणे आवश्यक असते. म्हणून मंत्रिमंडळ असते. एकटा मुख्यमंत्री काही करू शकत नाही. कार्य मग ते व्यक्तिगत असो वा राज्यकारभाराप्रमाणे सामूहिक असो. बघा इथे म्हटलंय की व्यक्तिगत कार्य असते त्याप्रमाणे राज्यकारभार जो असतो त्याला सामूहिक कार्य तेव्हा सुद्धा भगवानांनी म्हटलेलं आहे. अनेकांची मदत ही घ्यावीच लागते. म्हणून राजाने आपले मदतनीस निवडून घ्यावे व त्यांची नेमणूक करावी. आता आपल्या कलियुगामध्ये प्रजाच निवडून देते. राज्य शासनासाठी मदतनीस शोधताना ते असे पाहावे की ते शूर असावेत, उत्तम वर्तनाचे असावेत, ते सज्जन व क्षमाशील असावेत, सात्विक वृत्तीचे असावेत, त्रास सहन करणारे असावेत, उत्साही तसेच धार्मिक प्रवृत्तीचे असावेत, मितभाषी असावेत, राजाला योग्य तो हितोपदेश करणारे असावेत, स्वामी भक्त असावेत आणि राजाचे यश चिंतिणारे असावेत. वरील सर्व गुण असणारे असे मदतनीस पाहून पारखून घ्यावेत. शुभ वेळी त्यांची नियुक्ती करावी. आता ते मंत्रिमंडळाचे आपल्या शपथविधी होतो ना, तेव्हा सुद्धा शुभ मुहूर्त काढतात आता हल्ली. म्हणून शुभ वेळी त्यांची नियुक्ती करावी. सेनापती हा अतिशय महत्वाचा मदतनीस असतो. त्याची पारख करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या. शीलसंपन्न, धनुर्विद्या, हत्ती, अश्व यांची उत्तम माहिती असणारा, कृतज्ञ, चिकित्सक, सहनशील, सहिष्णू, सरळ व गूढ तत्वे जाणणारा, मधुरभाषी असून तो उद्धट नसावा. दूताबद्दल सांगितले आहे की दूत हा सर्वांची मने जाणणारा असावा. देश आणि भाषा यांच्याबाबत त्याला सर्व माहिती असावी. शक्तिवान, सहनशील, काटक आणि देश व काल यांचा ज्ञाता असावा. राज्याचा संरक्षक हा शूर, दृढभक्त, काटक, सहनशील, हितचिंतक असावा. तसेच अर्थव्यवस्था पाहणारा असा नेमावा
जो किरकोळ बाब कोणती, मुद्द्याची गोष्ट कोणती, शुद्ध बुद्धीचा अप्रमत्त विद्वान असावा. तसेच पैशाच्या येण्याच्या सर्व जागांवर अर्थ निपुण अशाच माणसांची नेमणूक करावी. अशा प्रकारे सर्व जागांवर नेमणूक करताना योग्य व उपयुक्त अशाच व्यक्ती निवडाव्यात. त्या सतत जागृत असाव्यात. त्यांची उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा दर्जात विभागणी करून योग्य ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी. दर्जाप्रमाणे नियुक्ती न झाल्यास राज्याचा सर्वनाश अट्टळ आहे. नियोग, पौरुष, भक्ती, श्रुत, शौर्य, कुलशील हे सर्व लक्षात घेऊन व्यक्तीचा दर्जा ठरवावा. दृढनिश्चय हा राजाला अत्यंत आवश्यक असा गुण आहे. तसेच अज्ञानी लोक हे कंटक होत, अशांना टाळावे. राजाने स्वतः वेदवेत्ते विद्वान यांच्याकडून विनय ग्रहण करावा. कारण विनय ग्रहण करणारा राजा संपूर्ण पृथ्वी आपलीशी करतो. प्रत्येक राजाने विनयानेच वागले पाहिजे, नम्रतेने वागले पाहिजे. जो कोण राज्यकारभार करणार असेल किंवा जो राज्य मंडळातला मंत्री कोणीही म्हणा, आता हे लागू आहे, तो उद्धट असू नये. उद्धट असला की राज्याचा सर्वनाश झाला हे निश्चित. जितेंद्रिय राजा प्रजेला आपलीशी करतो. त्याने स्वाध्यायपरायण राहावे. कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवून आलेल्या विद्वानास योग्य तो बहुमान राजाने जरूर द्यावा. यास ब्रह्मविधी असे म्हणतात. यामुळे राजाचा विनाश टळतो. कृश, अनाथ, वृद्ध, बालक यांचे परिपालन त्याने सदैव करावे. त्यांच्या योगक्षेमाची सर्व जबाबदारी राजाने उचलावी. आता सुद्धा हे अनाथ किंवा वृद्ध बालक यांच्यासाठी विविध योजना आता कलियुगात पण आपल्या देशामध्ये सुद्धा राबवल्या जात आहेत. आताच ते कुठचं ते लाडकी बहीण योजना झाली किंवा त्या लाडका भाऊ योजना, त्या सगळ्या योजना म्हणजे कमकुवत लोकांचं कल्याण व्हावं यासाठी राजाने आखलेल्या योजना आहेत. जे कर्तव्याकडे पाठ फिरवत असतील अशांना योग्य मार्गावर आणावे. राजाने अशा पद्धतीने राहावे की आपले वैगुण्य कधीही उघडे पडू देऊ नये. आपल्या गुजेंद्रियाप्रमाणे ते सदा झाकलेले असावे. तसेच दुसऱ्या कोणाचे वैगुण्य राजाला कळले तरी त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असेच दाखवावे व ते इतरांना सांगत बसू नये. विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नये आणि विश्वासू व्यक्तीवरही संपूर्ण विश्वास कधीही टाकू नये. कारण अशाने काही वेळा माणूस फारच गोत्यात येतो. तत्वमूल हेतूने दुसऱ्याच्या विश्वासास पात्र व्हावे. बगळ्याप्रमाणे अर्थाचे चिंतन करावे आणि सिंहाप्रमाणे पराक्रमाची पराकाष्ठा करावी. लांडग्याप्रमाणे गनिमी कावा करावा. सशाप्रमाणे चपलता असावी. डुकराप्रमाणे भरभक्कम प्रहार करता यावा. कुत्र्याप्रमाणे विश्वासू असावे आणि कोकिळाप्रमाणे मधुरभाषी व्हावे. जेथे कोणी राहत नाही तेथे राजाने राहावे. कावळ्याप्रमाणे शंखेखोर असावे. म्हणून त्याने बघा आता हे म्हणजे पूर्वी जे आपण सिनेमे वगैरे बघितले त्याच्यामध्ये हे सुद्धा होतं. म्हणून त्याने कधीही परीक्षा केल्याशिवाय भोजनाचा किंवा शयन वस्तूंचा स्वीकार करू नये. कारण आता ते नाहीये लागू, पण पूर्वी कसं राजाला मारून त्याचं राज्य मिळावं म्हणून त्याला विष घालून ठार मारत असत. म्हणून परीक्षा केल्याशिवाय भोजनाचा किंवा शयन वस्तूंचा, आपण जिथे झोपणार आहोत त्याचा स्वीकार करू नये. वस्त्रे, अलंकार वा अन्य वस्तूंचा वापर करण्याआधी त्या वस्तूंची सुद्धा नीट परीक्षा करून मग त्या वापरास काढाव्या. राजाने अज्ञात अशा जलाशयात प्रथम परीक्षा केल्याशिवाय उतरू नये. त्याचप्रमाणे त्याने हत्ती, घोडा अगर अन्य कोणतेही वाहन वापरताना त्याची प्रथम स्वतःच्या डोळ्यादेखत चाचणी करून घ्यावी. मगच त्यांचा उपयोग करावा. इतरांवर विसंबून राहू नये. माहिती नसलेल्या अनोळखी स्त्री बरोबर त्याने संबंध ठेवू नये. कारण त्या मग या असतात ना दूत आणि त्या हेर आणि त्या इकडचं तिकडे कळवतात. ते आपल्या महायुद्धात वगैरे पण आपण बघितलेले आहे. जेथे देवांचा उत्सव चाललेला असेल तेथे त्याने कधीही निवास करू नये. धर्म, अर्थ आणि काम तसेच न्याय या गोष्टींचा अंमल करताना त्याने क्षमता असलेल्या व्यक्तींचीच नियुक्ती करावी. जनसंग्रह करणे राजाला हितावह असते. दुसऱ्या देशातून आलेल्या परदेशी माणसाचा त्याने सन्मान करावा. दुष्ट असला तरी आपला फायदा जर असेल तर त्याला आश्रय द्यावा. आता हे तिकडनं पळून आलेल्या लोकांना आपण
विचार करून आपला देश पण आश्रय देत असतो. शत्रूला अग्नी, विष, सर्प असे समजून त्यांच्याशी वागावे. गुणी असतील तर त्यांचा सत्कार करावा, गुणहीन असतील त्यांना शासन करावे. आपल्या राष्ट्रात तसेच परराष्ट्रात ज्ञानशील असणाऱ्या लोकांना त्याने नियुक्त करावे. म्हणजे आपल्या राष्ट्रातील मंत्री आणि परराष्ट्रातील मंत्री कोण पाहिजेत? ज्ञानशील पाहिजेत. सामान्य माणसे ज्यांना ओळखत नाहीत व जे एकमेकांना सुद्धा ओळखत नाहीत असे हेर नेमावे. सामान्य माणसांना ते माहिती नाही पाहिजे आणि एकमेकांना सुद्धा ते माहिती नाही पाहिजे असे त्यांचे हेर खाते असावे. कोणत्याही एका गुप्त हेराने सांगितलेल्या माहितीवर कधीही विश्वास ठेवू नये. 2 किंवा 4 हेर एकाच प्रकारची एखाद्या विषयी माहिती सांगतील तेव्हाच त्याच्यावर राजाने विश्वास ठेवावा. शासनातील नोकरांचा राग, लोभ आणि जनतेतील लोकांचे गुणदोष राजाला हेरांमार्फतच चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणून राजाने आपल्या कोणत्या कामामुळे ते दुःखी होतात या गोष्टींकडे हेरामार्फत लक्ष ठेवून त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वागणुकीमध्ये सुधारणा करावी. पुढे मग दुर्ग व्यवस्था कशी असावी ते आता इरिलिव्हंट आहे. आता दुर्ग व्यवस्थेचं आपल्याला काही नको आहे. पुढे आता पुढचा अध्याय आपण घेऊया. दैव आणि पुरुषार्थ. मनूने विचारले, दैव आणि पुरुषार्थ यांच्यापैकी श्रेष्ठ कोण? म्हणजे नशीब श्रेष्ठ आहे का आपला पराक्रम श्रेष्ठ आहे? श्री मत्स्य भगवान उत्तरले, दैव नावाचे जे कर्म ते आपले स्वतःचेच कर्म समजावे. कारण दैव दैव म्हणून जे असते ते आपणच केलेल्या मागच्या अनेक जन्मातील सत्य व असत्य कर्म असते. म्हणूनच विद्वान लोक पुरुषार्थालाच जास्त श्रेष्ठ मानतात. जरी दैव प्रतिकूल असले तरी पौरुषाने म्हणजेच पराक्रमाने वा प्रयत्नाने ते बदलता येते. वाईट दैव असले तरी त्याचा नाश आपण करू शकतो. हे मनुज उत्तमा, ज्यांनी पूर्वजन्मी सात्विक कर्मे केली होती आणि आत्ताही जे पुण्यकर्मे करीत आहेत अशांना किंवा अशांपैकी काहींना प्रयत्नाशिवाय पराक्रमाशिवाय चांगले फल प्राप्त होते. पण अशी उदाहरणे अगदी क्वचितच आहेत. राजस कामाचे फल कर्माने मिळवता येते. तामसाचे फळ आटोकाट प्रयत्न करूनच मिळवू शकतो. कारण पराक्रमी किंवा प्रयत्नशील माणसाला त्याने इच्छिलेले फळ मिळतेच मिळते. पण ज्यांना पराक्रम करायचा नसतो, प्रयत्नही करायचे नसतात, ते मात्र नुसते दैव दैव करत गप्प बसतात. अर्थात त्यांना फळ कसे मिळते ते तुला माहितीच आहे. म्हणूनच आपण असे म्हणूया की पराक्रम आणि काळ अशा विविध गोष्टी मानवाला उत्तम फळ देत असतात. लक्ष्मी ही आळशी व दैववादी माणसांचा त्याग करते व प्रयत्नशील माणसांचाच ती उद्धार करते. कोठूनही लक्ष्मी त्यांना शोधून काढते आणि ती त्यांच्याचकडे जाऊन राहते. म्हणून हे म्हणू तू दैवावर जास्त अवलंबून न राहता तू पुरुषार्थावर आणि पराक्रमावर अवलंबून राहा असं इथे श्री मत्स्य भगवानांनी सांगितलेलं आहे. आता इथे सुद्धा राजधर्म कसा असावा याच्यामध्ये दानधर्माचं महत्व सांगितलेलं आहे. प्रत्येक पुराणामध्ये बघा दानाचे महत्व आहे. जगात उत्तम प्रकारे दान देण्याने मनुष्य दोन्ही लोकात यशस्वी होतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही की सर्व लोकात असा एकही माणूस सापडणार नाही जो दानामुळे वश झाला नाही. म्हणूनच याला श्रेष्ठ असे मानल्याने याची प्रशंसा केली आहे. दानी पुरुष हा फक्त भूलोकीच यशस्वी होत नसून जिंकायला कठीण असा सुरेंद्र लोकही जिंकतो आणि इंद्रपद मिळवतो. आता इथे एक चांगली गोष्ट माझ्या वाचनात आली होती दानाच्या संदर्भात, म्हणून मी ती सांगत आहे. एक राजा असतो आणि त्याला एकदा वाटतं की आपण आता दानधर्म करावा, म्हणून तो दवंडी पेटवतो की राजाचा खजिना रोज सकाळी 9 वाजता उघडला जाईल आणि संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. तोपर्यंत जी जी माणसं येतील त्या प्रत्येकाला एक एक मोहरा, सोन्याची मोहरा बक्षीस दिली जाईल. तर एक माणूस असतो, गरीब असतो, त्याच्याकडे काही नसतो, म्हणून तो जाऊन लाईनीत 9 पासून सगळी लाईन लागायला लागते, लाईनीत उभा राहतो. जेव्हा 5 वाजतात तेव्हा खजिना बंद होतो, त्याचा काही नंबर लागत नाही. मग तो खिन्न होतो, उदास होतो, अरे आता काय करायचं. परत दुसऱ्या दिवशी तो म्हणतो जरा लवकर जाऊन बघूया. परत दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तसंच होतं.
मग तो म्हणतो की आपला तर काही नंबर लागत नाहीये, आता आपण 9ला खजिना उघडणार आहे ना, आपण 6लाच जाऊया. 6ला जाऊन नंबर लावतो. तरी तेच इथे आणखीन लोक आलेलेच असतात, त्याचा नंबर लागतच नाही. मग तो म्हणतो आता मी पहाटे 4लाच जाणार. पहाटे 4ला जातो. जातो तेव्हा सगळीकडे काळोख असतो. मग सकाळ व्हायला लागते, हळूहळू सूर्यकिरण यायला लागतात. तो मागे वळून बघतो तर त्याच्या मागे लाईन लागलेली असते. म्हणून तो त्या सगळ्यांना म्हणतो या या तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या शेवटी जातो, मी तुमच्या शेवटी जातो. असं करून करून आपल्या मागून येणाऱ्या सगळ्यांना तो आपली जागा देतो आणि मागे जातो. 5 वाजतात, बंद परत, त्याला काहीच मिळत नाही. मग तो म्हणतो आणि मागे वळून बघतो तर अजून त्याच्या मागे लाईन असतेच. मग म्हणतो असं का होतंय, आता मी 3लाच जातो पहाटे. 3ला जातो तर हे राजाचे हेर, आता जिथे हेर म्हटलेत ना सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. राजाचे हेर हे बघतात आणि त्यांना वाटतं हा काय विचित्र मनुष्य आहे. रोज आपला 5ला 6ला येतो, 5ला येतो, 4ला येतो आणि आपल्या मागच्या लोकांना पुढे जाऊ देतो. आणि शेवटी 5 वाजता खजिना बंद झाल्यावर म्हणतो की मला काहीच मिळालं नाही. आणि मागे वळून बघतो आपल्या मागे कोणी लाईन आहे का. तर मग ते राजाला जाऊन सांगतात की असा असा एक मनुष्य करतोय, तर बघा काय काळबेर नाही ना, तो कशासाठी असं करतोय, तुम्ही त्याला बोलवून घ्या. तर राजा त्याला बोलवून घेतो आणि म्हणतो का रे बाबा, मला असं कळलंय तू असं करतोयस आणि पहाटे 3 पासून येऊन सुद्धा तू मागच्या लोकांना पुढे ढकलतोयस आणि शेवटी जाऊन उभा राहतोयस आणि म्हणतो काही मिळालं नाही आणि मागे बघतोस की लाईन आहे की नाही, हे तुझं काय चाललंय. तर तो मनुष्य म्हणतो, सरकार जशी राजा तशी प्रजा. तुम्ही आता दानधर्म मी करीन सांगितलंय की नाही, मग मलाही इच्छा झाली की मी पण राजा दानधर्म करणारे त्या काळामध्ये दानधर्म मी करीन. पण माझ्याकडे दान द्यायला काहीच नाहीये. मग तो म्हणाला की मग तू कशाला येतोयस. तो म्हणाला काहीच नसलं तरी मी, तर राजा म्हणतो मग तू तू कशाला येतोयस इथे. तर तो म्हणतो की तुमच्याकडे दान द्यायला सोन्याच्या मोहर आहेत, माझ्याकडे दान द्यायला रांगेतली जागा आहे. ती रांगेतली जागा लवकर नंबर लावून मी मागच्या लोकांना देतो आणि त्यांना ती सोन्याची मोहर मिळवून देतो. बघा तो इतका गरीब होता, त्याला माहिती होतं आपल्याकडे काही नाहीये, तरी त्यांनी दानाचा संकल्प केला. तो म्हणाला तुम्ही मोहर देता, मी माझ्याकडे रांगेतली जागा एवढंच दुसऱ्यांना देण्यासारखं आहे, म्हणून मी ते देतो. आणि राजाला हे असे लोक आपल्या राज्यात राहतात हे ऐकून फार आनंद झाला. तो आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी त्याला 1,000 सुवर्ण मुद्रा दानात दिल्या. म्हणजे बघा आपण म्हणतो ना की ते पूर्वी हिंदी सिनेमामध्ये एक गाणं होतं की गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. इथे त्या गरीबाची खरंच ऐकलेलं आहे देवानी. काही नव्हतं त्याच्याकडे द्यायला काय, पण तो असं म्हणत बसला नाही की माझ्याकडे काहीच नाहीये द्यायला, मी काय दान करणार. पुष्कळदा आपल्याला वाटतं अरे ते श्रीमंत लोक आहेत बाबा, ते दान करतात, आमच्याकडे काहीच नाही. असं काही नाहीये, तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे जे आहे त्याला आहे म्हणा आणि तेच तुम्ही दान करा. आता हा बिचारा गरीब माणूस आपल्या रांगेतली जागेचं दान करून इतरांना मोहर मिळवून देत होता. तर बघा असे सुद्धा लोक असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की माझ्याकडे द्यायला काही नाही असं म्हणू नका. तुमच्याकडे दुसऱ्यांना देण्यासारखं काय आहे ते शोधून काढा आणि त्याचं दान जरूर करा. तर ही आपली सहज मला आठवली गोष्ट म्हणून मी सांगितलं. आता यात्रेबद्दल सांगितलेलं आहे. मनूने मत्स्य भगवानांना विचारले, यात्रेबद्दल आपण काहीतरी मला सांगा. तेव्हा मत्स्य भगवान म्हणाले, नृप जेव्हा बलवान होतो तेव्हा त्याने तीर्थयात्रा करावी. चैत्री व मार्गशीर्षातील पौर्णिमेला यात्रेचे प्रस्थान ठेवावे, कारण चैत्रामध्ये निसर्ग दृश्ये पाहायला मिळतात. दिव्य अंतरिक्ष व क्षिती यामध्ये उत्पन्न झालेले उत्पात व त्यातून पडणाऱ्या उल्का ज्या बाजूकडे पडतात त्या बाजूला, किंवा भूकंपातून उत्पन्न झालेल्या लहरी ज्या दिशेने येतात अशा दिशेकडे राजाने जावे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यसनी शत्रूवर जेव्हा त्याच्या राज्यात दुष्काळाचे दुर्भिक्ष असेल अशा वेळी हल्ला करावा, तसेच तीर्थयात्रेसाठी जाणे हेही काळवेळ बघूनच निघावे. ज्या राज्याचा सेनापती त्या राज्याचा द्वेष करत असेल, जो बलहीन असेल, ज्यांच्या सैनिकाजवळ शस्त्रे उरली नसतील, अशांवर नेहमी हल्ला करावा. उत्साह व बलयुक्त अशी सेना ज्याच्याकडे आहे, जी राजाची भक्ती करणारी सेना आहे, राजा स्वतः तुष्ट आणि पुष्ट आहे, अशा शत्रूंशी युद्ध टाळावे.
अनुकूल वेळी प्रसन्नपणाने दुःस्वप्नांचा नाश होईल, तेव्हा चांगले शकुन होतील. अशा वेळी राजाने यात्रेस निघावे व नगरप्रवेश करावा. 6 नक्षत्रे शुद्ध असतील म्हणजेच अनुकूल असतील, ग्रहही उन्नत मार्गावर असतील, अशा वेळी राजाने शत्रूवर हल्ला करावा. अशा प्रकारे सुभाग्य असताना पराक्रमाची शर्थ केली असता राजाने देश आणि काल पाहून यात्रेला निघावे. वाटेत नाग दिसेल, जलाशय असेल किंवा रात्री घुबड दिसल्यास दिवसा कावळ्याकडून शुभशकून झाल्यावर त्याने यात्रेसाठी निघावे. वर्षा ऋतूमध्ये त्याने पायदळ सैनिकांचा जास्त वापर करावा. हेमंत व शिशिर ऋतूमध्ये रथ, अश्वदल यांचा उपयोग करावा. ग्रीष्म ऋतूमध्ये गाढवे, विशेषतः ज्या दलात असतील अशी सेनादले त्याने बरोबर घ्यावी. वसंत व शरद ऋतूत मात्र चतुरंग दलाची सेना बरोबर घ्यावी, म्हणजे पायदळ, घोडदळ, रथ, गज सर्व समावेश असलेली सेना. ज्योतिषी वेत्ते यांचे मत अजमावून त्यांची द्विज व मंत्रवेत्यांशी सांगड घालूनच यात्रेसाठी निघावे. म्हणजे इथे यात्रेचं वर्णन जे केलेलं आहे ते आपण जे तीर्थयात्रा म्हणतो ते नसून राजाने दिग्विजयास बाहेर कधी पडावे किंवा इतर देश जिंकून घेण्यासाठी बाहेर कधी पडावे असं हे सगळं सांगितलेलं आहे. आता एक आपल्या सर्वांचा आवडता अध्याय आपण बघूया. मत्स्य भगवान सांगू लागले, मानवाचे जे दक्षिण अंग आहे त्यात कंप पावला म्हणजे स्फुरणे, डावाडोळा स्फुरणे इथे पण म्हटलंय, हे शुभ मानले जाते. हे रविनंदना, मूर्धेमधील स्पंदनाने पृथ्वी किंवा भूमी प्राप्त होते. ललाटातील स्पंदनाने स्थानवृद्धी होते. भुवयांच्या स्फुरणाने प्रिय व्यक्ती भेटतात. नेत्र लावू लागल्यास भृत्य प्राप्ती तसेच धनप्राप्ती होते. युद्धात जय मिळतो. कानात जर स्पंदने येऊ लागली तर प्रिय व्यक्तीचे बोलणे ऐकू येते. नाक व खालचा ओठ, कंठ यातील स्पंदनाने विविध लाभ होतात. बाहू स्फुरणाने सुहृद व्यक्तीचा स्नेह लाभतो. हातातील कंपनाने धनप्राप्ती होते. पृष्ठभागी स्पंदनाने ताबडतोब पराजय होतो. कुक्षीमधील स्पंदनाने प्रीती उत्पन्न होते. गुडघ्यातील स्फुरणाने तडजोड होते. पायातील स्पंदनाने लाभ होतो किंवा प्रवास होतो. ही सर्व चिन्हे पुरुषांच्या बाबतीत सांगितली गेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत ह्याच्या उलट चिन्हे समजावी. अपशकुन झाल्यास द्विजांना सुवर्णाचे तर्पण करून अपशकुनाला सामना करावा. याचप्रमाणे स्वप्नांच्या बाबतीतही शुभाशुभ फळे सांगितली आहेत. कोठे जाता, थांबा हे शब्द जाणाऱ्याला संकटात टाकणारे असतात असे मानले आहे. त्यामुळे बाहेर जाणाऱ्याला आपणही अजून म्हणतो ना, बाहेर जाणाऱ्याला कोठे जाता विचारायचं नाही. छत्र, ध्वज, वस्त्र यांचे पतन शुभ मानतात. विद्वान पुरुषाने अशा वेळी भगवान केशवाचे पूजन करावे, स्तवन करावे, म्हणजे सर्व इष्ट आणि मंगल होते. श्वेतपुष्प, कर्ण, कुंभ, पक्षी, गायी, मासे, घोडे, नाग, वृद्ध, धृत, दही, दूध, फळे, स्वस्तिक, गांधार, षडभ, वृषभ या सर्व गोष्टी शुभमयच मानल्या गेल्या आहेत. एकीकडे ही सर्व शुभचिन्हे आहेत, तर दुसरीकडे आपल्या मनाची तृप्ती हे सर्वात उत्तम शुभचिन्ह असून तेच लाभदायक आहे. बघा कसं सर्व चांगलं सांगितलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये शेवटचं आपण घेऊया, कारण बाकी सगळे असे तीर्थांची आणि वेगवेगळ्या अवतारांची वर्णन आहेत, ते काही आपण घेत नाही आहोत. या कलियुगात जे राज्य करतील त्यांचे राज्य अल्पकाळच होईल. मत्स्यपुराणात भगवान विष्णू सांगतायत, कलियुगाचं सांगतायत. कलियुगात जे राज्य करतील त्यांचे राज्य अल्पकाळ होईल, असे उद्गार श्री सुतांनी मत्स्यपुराण श्रवण करणाऱ्या मुनी समुदायापुढे काढले. मत्स्यपुराणाची समाप्ती करताना ते पुढे म्हणाले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांची योग्य सांगड कलियुगात न घातल्यामुळे सर्वजण अधर्माने वागण्यातच भूषण मानतील. प्रजा अल्पायुषी होत जाईल. राज्यकर्ते लोभी आणि ढोंगी होतील. पण यांचाही प्रतिकार करणारे काही थोडे जण अजूनही कलियुगातही निर्माण होतील. या कलियुगात राजवंश नष्ट होईल. प्रजातंत्र, जनतंत्र निर्माण होईल. अनेक वेळा या भूतलावर निरनिराळ्या आपत्ती येतील. भूकंप, जलप्रलय ह्यासाठी संकटे निर्माण होतील. अन्नाचे दुर्भिक्ष वाढत जाईल. वस्त्रांचे दुर्भिक्ष वाढत जाईल.
पोटासाठी माणसे रोजगार मिळावा म्हणून जगात सर्वत्र भटकत राहतील. आता आपण त्याला भूषण मानतो, माझा मुलगा अमेरिकेला, माझी मुलगी इंग्लंडला. पण पुराणात काय म्हटलंय? पोटासाठी माणसं रोजगार मिळावा म्हणून जगभर हिंडत राहतील. अशा प्रकारे कलियुगाचा अखेरीस अंत होईल. कलियुग समाप्तीच्या वेळी त्या परमात्म्याच्या दिवसाचा संध्यांश समय असेल. पुन्हा कलियुगाच्या विनाशानंतर पुन्हा कृतयुग निर्माण होईल. कलियुगाचा हा काळ 400,000 वर्षे किंवा 4 लाख मानवी वर्षे असा विद्वानांनी मानला आहे. कृतयुगात सप्तर्षीगण उपस्थित असतील. पुन्हा ब्रह्मदेव पृथ्वीची अशाच प्रकारे या सप्तर्षी गणांपासून निर्मिती करतील. अशा प्रकारे विश्वस्वरूपाचे वर्णन भगवान मत्स्याने जे सांगितले होते ते श्री सुतांनी पुन्हा मुनींनी विचारले, म्हणून त्यांची ज्ञानलालसा पूर्ण करण्यासाठी पुन्हा कथन केले. हे मत्स्य पुराण त्या ज्ञानलालसा असणाऱ्या मुनींनी महापंडित श्रीसूत यांच्याकडून ऐकले. ते श्रवण करीत असताना त्यांनी वेळोवेळी आपल्या मनात आलेल्या शंका त्यांना विचारल्या. त्या सर्व शंकांचे निरसन श्रीसुतांनी केले. त्यामुळे सर्व मुनींना खूप आनंद झाला. ज्ञानप्राप्तीसारखा श्रेष्ठ आनंद या भूतलावर दुसरा कोणताही नाही हे त्यांना कळून चुकले. इति मत्स्यपुराण समाप्त. मत्स्यपुराण समाप्त झाले आहे. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. चला पुरण तुम्ही रेटलं हो, आणि आपलं छान झालं आणि अजून आता पुढे कंटिन्यू करायचेच आहेत. जसं मी हो, म्हटलं तर दीपाली मॅडम, रुपाली मॅडम येणार आहेत आहेत पुढे परत. दिले 4 पुराण. इतरही येऊ शकतात. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. तर सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार. सगळ्यात धन्यवाद सुचेता महत्वाचं मॅडम. शांतपणे पुराण तुम्हाला सारखा क्लिष्ट कथन विषय, ऐकून घेतले. पुराण सारखा क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून पुढे मांडलाय तुम्ही आमच्या. हो, तर अतिशय छान वाटलं ऐकायला. धन्यवाद मॅडम. मॅडम जे बोलल्या ना आज त्याच्यावर थोडस सांगते की पार्वती आणि शिवाच्या डायलॉग आणि मग सगळीकडे काही बायकाच हट्ट करतात का, तर हे आहेच आहे ना. म्हणजे ती पार्वती असू देत नाही तर आपण असू देत. काही ठिकाणी लागताना तेव्हा ते आलायचे डोक्यावरून. काही ठिकाणी स्त्रिया बोलू शकत नाही असंही असतं, पण तरी पण स्त्रीला जे वाटतं ना सगळं करावं, म्हणजे हम्म. मुलांबद्दल चांगलं व्हावं स्त्रीचीच इच्छा, घराचं चांगलं व्हावं स्त्रीचीच इच्छा, हे करावं ते करावं ही स्त्रीचीच इच्छा. पुरुषांना या अशा इच्छा नाहीत. कारण हे जन्मतच भेद निर्माण केलेले आहेत. स्त्री तत्व आणि पुरुष तत्वामध्ये दोघं जर एकाच ह्याचे असते तर जमलंच नसतं. दोघं विरुद्ध असतात म्हणूनच ते कसं बसं बॅलन्स होतं संसाराचा आणि राडा ओढला जातो किंवा एक हे होतं. पण आता जसं जसं आपण पुढे चाललोय तस तसं आपल्या लक्षात येतं की बाबा पुरुष योग्य आहेत आणि आपलं हे चुकतं. आपण जे मुलांसाठी सुद्धा मुलांनी कॉन्शियस, मुलांना बक्षीस मिळावं हे आईलाच वाटतं, वडिलांना नाही वाटत. हे सगळे आपले वेड मन म्हणतो ना तसं आहे आपलं. हे आता पुढे आल्यावर कळतं. तर त्या पार्वती शिवाली बद्दलच सांगायचंय. शिवसरोदय शास्त्र क्लास ठेवलाय आपण आता 15 नोव्हेंबरला. नवीन लोकांना माहिती नाही म्हणून सांगते. तर एकदा पार्वतीने शिवाला विचारलं की महादेवा किंवा काय हे सर्व दुःख आहेत, लोक दुःख आहेत, हे दुःख हरण्याचा आणि सर्व सिद्धी मिळेल असा काही उपाय आहे का, की सगळ्याच सिद्धी मिळतील, दुःख हरले जाईल. तर त्यावेळेला शिवानी जे पार्वतीला ज्ञान दिलं ते हे शिवसरोदय शास्त्र म्हणून प्रचलित आहे. आणि हे आधी खूप गूढ होतं. आता मात्र सगळं व्हिडिओवर वगैरे युट्यूबवर सगळं आहे. पण कोणी काहीही सांगतंय. मी बघितलं ना, 1-2 नियम सुद्धा चुकीचे सांगतायत ते. कारण अभ्यास नाहीये स्वतःचा आणि अभ्यास तर जाऊ देत, अनुभव नाहीयेत. अनुभव जर घेऊन शिकवलं तर ते परफेक्ट येतं. आणि या लोकांना अनुभव नाही. ते नुसतं काय इकडचं तिकडचं बघतात आणि चुकीचं शिकवलं जातं. मग अशा ह्याने अपयच होणार आहेत. तर हे जे शास्त्र आहे मी जेव्हा शिकले, तर या शास्त्राचा गाभा मी घेतला. मी रूल नाही बघत बसले. ह्याचे किती रूल आहेत, श्लोक आहेत आणि मी घेतलंय. मागं जेव्हा मी क्लास घेतला ऑनलाईन त्यावेळेलाही मी तुम्हाला श्लोक सांगितले. बेसिक काय म्हणतंय शिवसरोदय शास्त्र आणि त्याचा तो नियम मराठीतनं सांगून माझे अनुभव सांगितले.
आणि एक महत्वाचे नियम तुम्हाला प्रॅक्टिस करायला दिले. कारण आपण जर जीवनात आचरणात नियम नाही आणले, तर काय ते विद्येचा उपयोग आहे? भले किती हायर का ऊर्जा शिकना. मग या प्रॅक्टिसवर माझा भर असतो. तर याच्यामध्ये ते नियम मी काय असे पाळले नाही, तर ते नियम म्हणजे नाडी सुद्धा मी कधी चेक केली नाही तुम्हाला सांगते. शिवसर्वोदय शास्त्र शिकताना काय एकदा दोनदा झालं असेल तेवढंच. पण टॅली करण्यासाठी, की बाबा माझी नाडी व्यवस्थित चालली आहे का? बरोबर चालते. त्याचा गाभाच मी उचलला निसर्गाला कसं कनेक्ट करायचं. आणि एकदा का निसर्गाला आपण कनेक्ट झालो, की संपलं. निसर्ग आपल्याला जसं ध्यान चांगलं शिकवतं, तसं निसर्ग सुद्धा आपल्याला चांगलंच योग्य मार्गावर, योग्य कामाच्या वेळेला, योग्य वेळेला योग्यच नाडी सुरू करतो. यातला हा गाभा मी उचलला आणि ते रहस्यही तुम्हाला सांगितलं मी, की मी काय केलं शिवसर्वोदय शास्त्रात सोप्पं आणि मला कसे अनुभव आले. आता त्याला सगळ्यात महत्वाचं प्युरिटी, सचोटीपणा महत्वाचा असावा लागतो. जेव्हा आपण प्युअर असतो तेव्हाच निसर्ग आपल्याला आपल्याला जोड देतो. निसर्ग आपल्यासाठी उभा करतो. निसर्गाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा आपण प्युअर असतो. आणि आता जे कोऑर्डिनेशनचं काम करतायत, वक्ता म्हणून काही काम करतायत, त्यांनाही लक्षात येतं. दुसऱ्यांसाठी काही संकल्प लिहिला की लवकर फलित होतो. साहजिक आहे, निसर्गाची इच्छा असते. वैश्विक ह्याला साथ देतो आपण, दुसऱ्यांसाठी करतो. तसंच हे शिवसर्वोदय शास्त्र फायदा तेव्हाच देतो जेव्हा मनाची प्युरिटी आहे आपल्याजवळ. हे पण आणि कारण आमचे सरच म्हणायचे, त्यांच्या जवळ मनाचा जो काही प्युरिटी आहे ना, ती तुमच्याजवळ नाही, तुम्हाला अनुभव येत नाही. त्या प्युअर आहेत म्हणून त्यांना धडाधड अनुभव येत चालले. हे पण महत्वाचं आहे आणि आपण दुसऱ्यांच्या विचाराने मी सगळं केलं. जे काही शिवसर्वदेव केलं, माझ्यासाठी नाहीच केलं. आणि त्यातला गाभा उचलला, प्रतिपदा पाळल्या, 6 प्रतिपदा पाळल्या आणि 6 प्रतिपदा पाळल्यामुळे आपोआप माझे श्वास तसे सुरू झाले. मी चेक केले जेव्हा आणि मी नियम नाही पाळले श्वासाचे असे. म्हणजे त्यातला भाव जाणला. तिथे सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट सांगते मी, की डावा नाकपुडी ही आपल्या फायद्याची. कुठलंही आपलं काम करताना डावी नाकपुडी वापरायची. कुठलं दुसऱ्यांसाठी काम करताना उजवी नाकपुडी. बँकेत चेक भरायचा आहे, पैसे आपल्याला कोणाला द्यायचे, कोणाकडनं काय पैसे घेतोय, आपण घरातलं मोठे दागदागिने आणायला चाललोय, आपण किराणा आणायला चाललोय. तर त्याच्यात हे असे नियम आहेत, की कुठलीही नाकपुडी श्वासावर ते काम करावं. भिकाऱ्याला दान द्यायचंय, कोणालाही दान द्यायचंय. कुठल्या नाकपुडीवर दानाचा संकल्प काय आहे आणि ते हे करून कुठला श्वास पेल असे नियम आहेत त्यात. म्हणजे लाँग लास्टिंग आपल्याला खूप फायदा होतो या नाकपुडीवर कामं केली तर. मी हे नियम बघितले नाहीत. मी त्यातला गर्भित अर्थ उचलला. डावी नाकपुडी स्वतःच्या फायद्याची, उजवी नाकपुडी दुसऱ्याचे काम करायची. मग उदाहरणार्थ मला जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करायला मी घराबाहेर पडायची, त्यावेळेला मी काही उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी दाबून सुरू करायची चेक करायची असं कधीच केलं नाही. मी खूप भाव आणायची. चला मी दुसऱ्यांसाठी निघाली. पोरिंग द नॉलेज टू द वर्ल्ड असं म्हणत माझा उजवाच श्वास सुरू होणार हे मला माहिती होतं. कारण जसा भाव तसा फळ हे पण मी त्यातला गाभा जाणला होता. मग माझा भाव जर दुसऱ्यांना द्यायचाच आहे, तर माझी उजवी नाकपुडी सुरू होणारच. माझा भाव जर माझ्यासाठी आहे, तर मी कधी माझ्यासाठी काही काम केलं असेल, संकल्प लिहिले असतील यदा कदाचित. तर माझा भाव आहे हा फायदा मला व्हावा, डावी नाकपुडी सुरू होणं त्याला काही चेक करायची गरज हे महत्वाचं भावनांवरच सगळं विश्व चाललंय. इंटेन्शनवर चाललंय. आपण इंटेन्शन काय ठेवलंय कुठल्या कामाचं? मी चाललीये. माझं इंटेन्शन दुसऱ्यांसाठी आहे. मग डाव्या नाकपुडीवर स्वतःला जेवढा फायदा मिळणार नाही, तेवढा उजव्या दुसऱ्यांच्या इंटेन्शननी कामं केली, की डबल टिबल फायदा होतोय माझ्या अनुभवात. भले आपल्या फायद्यासाठी डावी नाकपुडी का असेना, पण दुसऱ्यांच्या फायद्याने करतो तर डबल टिबल फायदा होतो. हे पण जाणलो. पण तरी सुद्धा प्रत्येक काम करताना आपला स्वार्थ आपण बाजूला ठेवू शकत नाही. पण ते माझ्याकडनं घडलं म्हणून मला खूप फायदे मिळाले. आणि हे सगळं त्यावेळेपासून मला कुठेतरी मनातून होतं, की या ज्ञानाचा मला प्रसार केला पाहिजे. शिवाने जे पार्वतीला सांगितले, हे ज्ञान मला लोकांना दिलं पाहिजे. आणि हे अद्भुत आहे. माझ्या जीवनात क्रांती जी व्हायला लागली ती या सगळ्या दुसऱ्यांसाठी काम करायला मी जेव्हा सुरुवात विचार आणि जास्त प्रमाणात होऊ लागला त्यावेळेला सगळे बदल झाले आणि धडाधड माझं आयुष्य प्रोग्रेस होत गेलं. कारण आपण दुसऱ्यांना जेव्हा काही सांगायला उभं राहतो त्याला आपले अनुभव असणं फार महत्वाचं असतं. नुसतं शिकून आपण नाही शिकवू शकत दुसऱ्यांना. आपले अनुभव पाहिजेत, आपण ते उपयोग करून बघितला पाहिजे. आणि मग जेव्हा मी
गेले एका व्यक्तीकडे, की मला बाबा असं माझं स्पिरिच्युअल काही काम वाटतंय वगैरे. तर ते ध्यानात गेले आणि त्यांनी मला सांगितलं, त्यांना तर काही माहिती नव्हतं मी शिवसरोदय करते असं तसं. फक्त मला एक आस लागली होती, की माझ्याकडनं एक मोठं दुसऱ्यांसाठी कामं व्हावीत. दुसऱ्यांना खूप मी ज्ञान द्यावं, माझा आध्यात्मिक उन्नती प्रवास व्हावा आणि त्या झपाट्याने मी विचारलं, की मला आता आध्यात्मिक जीवनात पाऊल टाकायचंय बघा. तर मग त्यांनी ध्यानात गेले आणि मग त्यांनी सांगितलं मला, की "मॅडम तुम्ही आहे ना बघा शिवाचं काहीतरी कार्य करताय." बघा हां, आता सारखे शब्द आठवतात. शिवाचं काहीतरी कार्य करताय, तो काहीतरी प्रसार करताय. आणि मग माझ्या लक्षात आलं, येस मला जे हे वाटतंय की मी हे ज्ञान देणार आहे, प्रसार करणार आहे, ते यांच्याही तोंडून ध्यानातून आलेलं आहे. आणि मग हे तर आहेच. मग आता मला कुठेतरी असं वाटतं, की हे मी शिवसरोदय शास्त्राचा प्रसार केलाच पाहिजे. पण जेव्हा मी मोफत कोर्स केला ऑनलाईन वगैरे, तेव्हा खूप लोकं आली. खूप लोकांना ते आवडलं. पण जेव्हा पिरॅमिडला ठेवलं तेव्हा कोणी आलं नाही. कारण कोणाला कष्ट घ्यायचे नाहीयेत. पिरॅमिडला यायचंही कष्ट नकोत आणि काही दक्षिणा जी ठेवली आता विहंगमला ती पण नको आणि बाहेर हजारो पैसे देऊन तुम्ही क्लास करता. या शिवसरोदय शास्त्राला 1 दिवसाला किती फी घेतायत बाहेर तुम्ही बघा. मग आपण जर कमीत कमी घेतलं तर ते रिस्पॉन्स देत नाहीत. तर हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि जेव्हा मी मोफत घेतलं त्यावेळेला मला फटके पण बसले. आणि तिथे लिहिलंय त्याच्यात, की हे मोफत देऊ नका, हे उच्च ज्ञान आहे. कोणीही कोणाला द्यायचं नाही. म्हणून मग ती ₹500 ठेवली, तीही विहंगमला ठेवली. मला नकोच आहे. तर या शिवसरोदय शास्त्राला मी काही सगळ्यांना घेत नाही, कारण मला पैसे विहंगमच्या देणगीचंही मला काही हवं नाहीये. आणि तुम्हाला तर इथून पुढे विहंगममध्ये देणगी द्यायची झाली, तर मला सांगा आधी. मी हो म्हटलं तर द्या. कारण काय होतं की कुठल्या वेळेला देणगी द्यायची, कशी द्यायची हे मी सांगेल तुम्हाला, मग देत चला तुम्ही. ह्याही मला गोष्टी सांगायच्यात. उगाचच देणगी देऊ नये, उगाच कशी पण, केव्हा पण, कुठं पण. त्या देणगीला सुद्धा आता मॅडमनी खूप सांगितलंय. रेकॉर्डिंग बघा देणगीबद्दलचं. मी पण घेईलच एक दिवस सगळ्या पुराणातनं काय म्हटलंय देणगीचं. कारण हे जर जाणून आपण देणगी दिली, तर जास्त आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे त्या उद्दिष्टाने. आता इंटेन्शन फार महत्वाचे. कुठल्याही गोष्टीचे आपले इंटेन्शन. आता जसं एका मॅडम म्हटल्या, "मला पिरॅमिडला यायचंय आणि मी संकल्प पेरते, की मी पिरॅमिडला मला परमिशन घरातनं मिळाली." आता वन स्टेप पुढे जायचंय आपल्याला. परमिशन मिळून येऊन काय उपयोग पिरॅमिडला? त्यापेक्षा पिरॅमिडला येण्याचे माझे काय संकल्प आहेत? मला काय द्यायचंय पिरॅमिडला? मला काय घ्यायचंय? हे महत्वाचं आहे. आता ते दीपाली मॅडम बोलतील ऐका, मग मी दुसरं रेकॉर्डिंग सुरू करते. ते नक्की ऐका पुढचं रेकॉर्डिंग.